नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला पताडा घेवड्याची भाजी बनवून दाखवणार आहे। तर हा पताडा घेवडा कसा असतो बघा, वालाचाच एक प्रकार आहे हा। फक्त ह्याच्या ज्या शेंगा आहेत ना, त्या अशा खूप जाड आणि लांब असतात, म्हणजे बकरीच्या कानासारख्या अशा ह्या शेंगा असतात, त्यामुळे याला पताडा घेवडा बोलतात बहुतेक। तर त्याचीच आपण छान भाजी बनवणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये पौष्टिक अशी ही भाजी आहे। तर मला बाजारात हे शेंगा मिळाल्या आणि मी लगेच घेऊन आले आणि आता भाजी बनवत आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते। तर ह्या शेंगा बघा मी निवडून घेतल्या आहे, म्हणजे बाकीच्या ज्या आहेत त्या तोडून घेतल्या आणि पाण्यामध्ये टाकून ठेवल्या आहेत, मिठाच्या पाण्यात टाकायच्या। आता ह्या निवडायच्या कशा, सेम आपल्या वालाच्या शेंगा जशा आपण निवडतो त्याच पद्धतीच्या ह्या शेंगा आहेत आणि तशाच निवडायच्या। तर इथे पाहू शकता तुम्ही, असे हे दोन भाग करायचे आहेत आणि याचे मोठे मोठे असे तुकडे करायचे। फक्त ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून टाकायच्या मात्र, म्हणजे भाजी खायला छान लागते। ह्या शिरा घ्यायच्या नाहीत। आणि ह्या शेंगा म्हणजे अशाच असतात, जाड्या जाड्या एकदम मोठ्या मोठ्या, त्याच आपल्याला बाजारात जर दिसल्या तर नक्कीच आणायच्या आणि करून खायच्या। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ, म्हणजे फोडणीची तयारी करू। अगदी बेसिक साहित्यामध्ये ही चवदार भाजी तयार होते। सर्वात आधी तर तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम होऊ देऊ आणि मग त्यामध्ये टाकू जिरं मोहरी, जिरं मोहरी छान तेलामध्ये टाकल्या टाकल्या फुललं पाहिजे, नाहीतर मग ती फोडणी चांगली लागत नाही। तर आता जिरं मोहरी टाकल्याच्या नंतर बारीक चिरलेला एक कांदा टाकू। आता हा कांदा जो आहे तो लालसर किंवा तांबूस होईपर्यंत तेलावर परतून घेऊ। कांदा परतलाय मस्तपैकी। आता यात आपण सुके मसाले टाकून घेऊ। अर्धा चम्मच हळद टाकायची। मी इथे पाव किलो हा पताडा घेवडा घेतला आहे, तेवढ्याचं हे प्रमाण आहे। इथे 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकते। मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। हा घरगुती मसाला टाकते 2 चम्मच। पाव चम्मच धने जिऱ्याची पूड टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली। हे मसाले तेलात मिक्स करून घ्यायचे। आता लगेचच हा घेवडा यामध्ये टाकायचा आहे। पाणी काढून घ्यायचं यामधलं आणि आता मिक्स करून घेऊ सर्व मसाले जे टाकलेले आहेत ते। याला शिजवता वेळेस फार पाणी नाही टाकायचं, अगदी थोड्याशा पाण्यामध्ये आपण हा घेवडा शिजवून घेणार आहोत। अगदी थोडंसं पाणी टाकते, साधारण 1 कप एवढं पाणी टाकून घेतलं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे। चवीनुसार मीठ। आता हे आपण मध्यम आचेवरती झाकण ठेवून थोडासा शिजवून घेऊ आणि पुढची कृती करू मग। आता यावर झाकण ठेवते।
आणि मध्यम आचेवर एक 2-3 मिनटं शिजवून घेते. आता आपण एक 2-3 मिनटाच्या नंतर चेक करू. तर यामधलं पाणी जे आहे ते आटलं आहे बघा. आणि मस्त ही भाजी शिजली सुद्धा आहे. म्हणजे फार शिजवायची नाही आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता छान अशी तुटत आहे लगेच. आता यामध्ये टाकू आपण दाण्याचा कूट. तर इथे 1-2 चम्मच आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. जाडसर असा वाटून घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून नंतर जाडसर वाटून घेतला आहे मिक्सरवरती. तर हा दाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर सुद्धा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मस्त लागते. ज्वारीच्या चपाती किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा खायला अप्रतिम लागते ही भाजी. तर नक्कीच तुम्हाला हा घेवडा जर भेटला मार्केटमध्ये किंवा बाजारात तर नक्कीच आणा आणि करून खा. खूप छान चवदार अशी ही भाजी आहे आणि वालाचाच प्रकार आहे. तर आता पुन्हा 1-2 मिनटं आपण झाकण ठेवू. दाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून झाकण ठेवते आणि 1-2 मिनटं वाफवून घेते ही भाजी. मग लगेच खाण्यासाठी तयार होईल. 2 मिनटं झाली आहेत. गॅस करायचा आहे बंद. अरे बापरे, असं होते घाई गडबडीमध्ये पटकन झाकण खाली पडलं बघा. गॅस बंद करून घेते आणि भाजी ही खाण्यासाठी तयार झाली आहे. तर हा पताडा घेवडा नक्कीच तुम्हाला आवडला असेल. कसा झाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. तर भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह. मस्त झाली आहे बघा ही भाजी. अगदी मसालेदार आणि अप्रतिम दिसत आहे. गरमागरम ज्वारीची भाकर किंवा चपाती आणि ही भाजी मस्त खायची. तर नक्की करून पहा.